मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता ज्योतिराव पुस्तकं चेक करत असतात. कारण सावित्रीला आता तिसरीची परीक्षा उत्तीर्ण करायची असते म्हणून. महिला पणतोजीसाठी 3री ते 4थीचं शिक्षण हे महत्त्वाचं असतं आणि म्हणूनच ज्योती सावित्रीला आता महिला पणतोजी करण्यासाठी आणि मुलींना शिकवण्यासाठी 3रीची परीक्षा देण्यासाठी तयार करतात. आणि त्याची तयारी आता स्वतः ज्योतिराव सावित्रीकडून करून घेत असतात. त्यानंतर इथे राणोजीला गंगाधर शास्त्री यांनी बोलावलेलं असतं. तेव्हा इथे गंगाधर शास्त्री म्हणतो की राणोजी, अरे तुला मी आता मोठं महामंदिर आणि अजून गणपतीची 3 मंदिरं देणार आहे. तिथे फुलं तू नेऊन द्यायची. तेव्हा राणोजीला खूप आनंद होतो. ते म्हणतात की मायबाप धन्यवाद, तुम्ही दिलेला शब्द पाळला. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतो, हो तर मी दिलेला शब्द पाळतोच, पण तू सुद्धा आता दिलेला शब्द पाळ. तेव्हा राणोजी म्हणत असतो की देवा, माझ्या कामामध्ये कधीतरी तुम्हाला चूक सापडली आहे का सांगा बरं. दिलेलं काम मी तडीस नेण्याचा प्रयत्न केला आहे ना. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, हो ते तर तू केलंस, तू प्रामाणिक आहेस म्हणून तर तू मला आवडतोस. बरं ये, तिथे दाराजवळ ये. तेव्हा इथे राणोजी म्हणतो, नाही नग दाराजवळ कशाला. तो म्हणतो, अरे ये, मी बोलावतोय ना तुला, ये ना दाराजवळ, बोलायचं आहे. तेव्हा राणोजी म्हणतो, नाही नको, इथेच ठीक आहे, तुम्ही ठीक बोलावलं, पण मी माझी पायरी कशाला सोडायची. माझं कसं आहे, प्रत्येकाने आपली पायरी ओळखून राहिलं पाहिजे. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतो, अगदी बरोबर, मलाही तेच आवडतं, म्हणून तर मी इथे तुला जास्त बोलावतो ना माझ्या कामांसाठी. बरं आता मी तुला जे काही सांगणार आहे ते शांतपणे ऐकून घे, लगेच रागावू नकोस हां, कारण आपल्याला शांतीत आता सगळं आपल्या मनासारखं करायचं आहे. तेव्हा इथे ज्योतीची बायको सावित्री, ज्योती तिला आता पणतोजी करायचं म्हणतोय. तेव्हा राणोजी म्हणतो, पणतोजी म्हणजे ते शिकवतात ते ना. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, हो तेच. म्हणून आता काहीही झालं तरी सावित्रीला शिकू द्यायचं नाही आणि तिला अभ्यासापासून दूर ठेवण्यासाठी जे काही करता येईल ते तू करायचं. नाहीतर अरे बाबा, ती जर शिकली आणि ती जर पणतोची झाली तर तुम्ही सगळेजण नरकात जाल ना. आणि पहिल्या नरकात तू जाशील, कारण तू थोरला आहेस म्हणून. मला तर दिसतंय की इथे आता यमाचे लोक तुझ्या डोळ्यामध्ये उकळत्या इथे तेलातलं तेल ओततायत. गरम साड्या तुझ्या डोळ्यामध्ये टाकून तुझे डोळे बाहेर काढतायत. नरकात गेलास तर हे सगळं मिळेल करायला, चालणार आहे का तुला. तेव्हा राणोजी माळी म्हणतो, नाही शास्त्री, असं काय बी होणार नाही. मी आत्ताच्या आत्ता जातो आणि सावित्रीला शिक्षणापासून कसं दूर ठेवता येईल याचा आता षडयंत्र रचतो. तेव्हा गंगाधर शास्त्री यांनी सांगितल्याप्रमाणे राणोजी गोविंद काकांच्या घरी येतो आणि त्यांना म्हणत असतो, अरे दादा, काय चाललंय काय इथं. अरे बाबा, इथे आता ज्योती सावित्रीला पणतोजी करतोय. ती जर पणतोजी झाली तर आपण सगळेजण नरकात नाही का जाणार. तुला जायचं आहे का नरकात, सांग बरं, जायचं आहे तुला नरकात. तेव्हा चिमणा इथे म्हणत असते, अहो असं काय बोलताय आप्पा. तेव्हा रखमा म्हणते, असं काय बोलताय तुम्ही. प्रत्येकाला स्वर्गातच जायचं असतं की कुणाला नरकात जायचं असतं. यांनासुद्धा स्वर्गातच जायचं आहे. तेव्हा चिमणा म्हणत असते की आम्ही सावित्रीला सांगितलं, पण कुणी बी काय बी ऐकत नाही. तेव्हा इथे आप्पा म्हणत असतात, अरे दादा, अरे तू नको का बोलायला. घरातला मोठा आहेस ना तू, मग तू नको बोलायला का. तू समजवायला पाहिजे ना त्यांना. तेव्हाच इथे रखमा म्हणत असते, आता पोरगा हाताबाहेर गेलाय, तो कुणाचं काही ऐकतच नाही, त्याला हे दोघे तरी बिचारे काय करणार, नाही का. तेव्हा आप्पा म्हणतात की हे बघ, अरे बाबा, पहिल्या नरकात मीच जाईन, कारण मी थोरला आहे ना. तेव्हा सावित्रीला आता जर आपल्याला पणतोजी होऊ द्यायचं नसेल तर आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा इथे दादा म्हणतात, अरे देवा, मला बी हे मान्य नाही. मी त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला. तेव्हा आप्पा म्हणतात, अरे देवा करत दादा, तू नेहमी गप्पच बसतोस. तू काय बी इथं बोलत नाही ना, घरच्या सुनेला ना लेकाला, म्हणून तर सगळेजण तुझ्या हाताबाहेर चाललेत ना. पण तुला जर वाटत असेल की आपलं घरादारातले लोक इथे आता हाताबाहेर जायला नको आणि नरकात जायला नको, तर मी जसं सांगतो ना तसं करा. सावित्रीला जर आपल्याला महिला पणतोजी होऊ द्यायचं नसेल तर मी सांगतो ते ऐका, म्हणजे ती बरोबर इथे शाळेमध्ये नापास होईल आणि ती महिला पणतोजीसुद्धा होणार नाही.
यासाठी आता राणूजीने त्यांना काय करायचं, कसं करायचं हे सगळं काही समजावून सांगितलेलं असतं आणि रखमाला सांगितलेलं असतं की आपल्यालाच आता तयारीत राहावं लागेल. आपल्याला हात झटकून जमणार नाही, कारण इथे जर आपल्याला नरकात जायचं नसेल तर हे सगळं केलं पाहिजे तिला शिक्षणापासून दूर ठेवण्यासाठी. तेव्हा सगळं प्लॅनिंग सुरू असतं. ज्योतीला ते माहिती असतं. ज्योती इथे आता सावित्रीचा अभ्यास घेत असतो. तेव्हा सावित्री पाढी लिहित असते. बे एके बे, बे दुने चार, बे त्रिक सहा असं ती म्हणत असते आणि ज्योती ऐकत असतो. तेव्हा चिमणा लगेच येते आणि म्हणते, सावित्री, ए सावित्री. तेव्हा इथे सावित्री म्हणते, हो सासूबाई आले. तेव्हा ज्योती म्हणतो, नाही नाही, ए सावित्री, तू नाही उठायचं, तू बस बरं इथे. तू तुझे पाढे लिहून पूर्ण कर आणि पाठांतर सुरू ठेव. मी आलोच. आई काय बोलते ते मी बघतो. ती म्हणते, अवं काहीतरी काम असेल, मला जाऊ द्या. ज्योती म्हणतो, सांगितलं ना अभ्यास करत बस, मी आलोच. तेव्हा ज्योती म्हणतो, काय गं आई, बोलावलंस का? तेव्हा चिमणा म्हणते, अरे तुला नाही बोलावलं, सावित्रीला बोलावलंय ना, तिला बोलव बरं बाहेर. तेव्हा ज्योती म्हणतो, सावित्री हाय, ते अभ्यास करते, काय बोलायचं आहे सांग ना, मी तिला जाऊन तुझा निरोप देतो. तेव्हा चिमणा म्हणत असते, अरे बाबा तिलाच बोलव की, तिलाच जाऊन सांगते ना, कामं सांगायची आहेत तिला. तेव्हा ज्योती म्हणतो, सांग ना आई, सांग, काय काम आहे ते सांग, मी तिला सांगतो. तेव्हा चिमणा म्हणते, एक काम कर, तिला सांग तिथं मिरच्या काढून ठेवल्यात, त्या समदे मिरच्या आहेत ना, त्या आता काढून ठेवायच्या आहेत. सगळ्या मिरच्यांची पावडर करायची आहे आणि चटणी झाल्यानंतर मग बाकीची कामं मी सांगन. तेवढं काम तिला करून ठेवायला सांगा. तेवढ्या मिरच्या कुटून झाल्या पाहिजेत आणि मी जाऊन आलेच. तेव्हा ज्योती म्हणतो, आई अगं तू कुठे जातेस? तेव्हा आता गावातली एक बाई असते, तिला जड झालेली असते. तेव्हा तिथे आता यल्लम्मा देवी आलेली असते आणि म्हणूनच तिथे आता काही बायका जमलेल्या असतात. देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी आता तिथे चिमणा जात असते आणि तिथे जोगतीसुद्धा आलेली असते. तेव्हा तिथे जाऊन आता ती ओटी भरून येणार असते. तेव्हा इथे ज्योती आता म्हणतो की बरं बरं आई, ठीक आहे, तू जाऊन ये हां. तेव्हा ज्योती येतो आणि पुन्हा आता खोलीमध्ये बसतो. तेव्हा सावित्री म्हणते, काय व काय झालं, सासूबाईंनी का हाक मारली होती? ज्योती म्हणतो, अगं काही नाही, ते आहे ना, दूध होतं ना चुलीवरती, दूध, ते लक्ष ठेवायला सांगितलं होतं, बाकी काही नाही. तेव्हा सावित्री म्हणते, आहो मी आले, मग हाऱ्याखाली ठेवून येते ना दूध. तेव्हा इथे ज्योती म्हणतो, अगं कशाला, तू कशाला जातेस हाऱ्याखाली ठेवायला, मी आहे ना, मी जाऊन ठेवतो, तू तुझा पुढचा अभ्यास कर बरं, अभ्यास करत बस. तेव्हा ज्योती बाहेर येतो, दरवाजा बंद करतो आणि आता मिरच्या कुटायला तो स्वतःच घेतो. मिरच्या तरी बघा प्रेक्षकांनो, 2 गोणी मिरच्या ठेवल्या तिथे कुटायला, जेणेकरून दिवसभर कुटून कुटून तिचे हात दुखतील, ती दमून थकून जाईल, अभ्यास करायला तिला वेळच मिळणार नाही आणि मग इथे ती परीक्षेमध्ये नापास होईल, मग ती महिला पणतोजी होणारच नाही. यासाठी हा सगळा षडयंत्र रचण्यात आलेलं असतं. पण ज्योती अजिबात तसं काही होऊ देत नाही. सर्व मिरच्या आता ज्योती कुटत असतो. सगळ्या मिरच्या कुटून घाईघाईने त्याने एक टोप भरून ठेवलेला असतो. या कामाची ज्योतीला सवय नसते, पण ज्योती करत असतो, कारण जर सावित्री शिकली, महिला पणतोजी झाली, तर ती बाकीच्या मुलींना शिकवेल आणि बाकीच्या मुली शिक्षित होतील आणि त्यांनी शिकावं, त्यांनी मोठं व्हावं, हे आता ज्योतीला वाटत असतं. म्हणून तो सावित्रीला शिकण्यासाठी, अभ्यासासाठी वेळ देत असतो आणि स्वतः मात्र घरातली ही सगळी कामं करत असतो. तेव्हा इथे रखमा म्हणत असते, काय गं चिमणा, सांगितल्याप्रमाणे सावित्रीला काम दिलंस ना? ती म्हणते, वय, तिला आता मी मिरच्या कुटून ठेवायला सांगितल्यात आणि जेव्हा ती मिरच्या कुटल ना, तेव्हा मिरच्या कुटून कुटून एवढी ती दमल की ती झोपूनच जाईल, 2 दिवस उठायची नाही, एवढी दमून जाईल ती. तेव्हा रखमा म्हणते, तेच, अजिबात तिला सैल सोडू नकोस. बघतेस ना माझ्या मालकांचं डोकं किती मोठं आहे, तू बघितलंस ना? अगं ते बोलतात, चिडतात, रागवतात, पण कुटुंबाबद्दल त्यांच्या मनामध्ये लई प्रेम आहे गं, लई जीव आहे त्यांचा तुमच्या सगळ्यांवरती. एवढं कामामध्ये ते व्यस्त होतं, पण तरी बी त्यातनं आलं आणि त्यांनी सांगितलं आपल्या सगळ्यांना की नरकात जायचं नसेल तर सावित्रीला कामामध्ये कसं जुंपून ठेवायचं ते सांगितली की नाही, तू सांग बरं, यांचं डोकं आहे की नाही हुशार? तेव्हा चिमणा म्हणते, वय वय, आप्पा लई विचार करतात सगळ्यांचा, लई हुशार आहेत ते. तेव्हा रखमा म्हणते, हो मग, मी तर म्हणते चिमणा, सावित्री आणि ज्योती ही शाळा बिळा शिकायच्या ऐवजी जर यांच्यासोबत यांच्या सावलीत येऊन बसले ना, तर त्यांना शाळा बी शिकायची गरज नाही. एवढं ज्ञान आहे त्यांच्याकडं, एवढं ज्ञान त्यांनी दिलं ना, तर सावित्री ज्योतीला काय बरं शाळा शिकायची गरज आहे, सांग बरं तू? तेव्हा ती म्हणते, ए चिमणा, चल ना जाऊन बघू ती सावित्री कशी काम करते ते, चल.
तेव्हा चिमणा म्हणते, नगं नगं, ज्योतीला जर कळलं ना तर त्याला आपल्यावरती संशय येईल की आपण मुद्दामून तिला इतकं काम लावतोय ते, त्यामुळं आत्ता आपल्याला जायला नको, नाहीतर ज्योती चिडल. तेव्हा चिमणा म्हणते की आता इथे राहू द्या, तिला बाकीची कामं सांगेन ना तेव्हा तुम्हाला सांगेन. तेव्हा रखमा म्हणते, ठीक आहे, मग मी आता जाते. हे तर काय काय घडलं ना, सावित्री कशी थकली, कशी दमली, हे नंतर तुम्हाला सगळ्या गमती जमती सांगा. आता मी जाते. पण तू बघितलंस ना, यांचं करावं तेवढं कौतुक अगं कमीच. लई हुशार आहे ते, मला तरी यांचा लई अभिमान वाटतो. आणि ती जात असताना म्हणते, चिमणा सांगितलेलं लक्षात ठेव, सावित्रीला अजिबात सैल सोडू नको. जास्तीत जास्त कामं तिला दे, तिला दमू दे, इतकं तिला दमू दे की अभ्यासासाठी, पाठांतरासाठी आणि परीक्षेसाठी तिला वेळच मिळायला नको. पण प्रेक्षकांनो, ज्योतीने आता इथे सुरुवात केलेली असते. जर इथे स्त्री शिक्षण घ्यायचं असेल तर सावित्री शिकली पाहिजे, कारण त्यांना महिला पणतोजी हवे म्हणून. पण तेव्हाची लोकं, त्यांची मेंटॅलिटी इतकी आता वाईट होती की जर ज्योतीसारखा शिक्षक हा मिळाला असता तर इथे किती मुलींचं भलंच झालं असतं, कारण इतक्या छान पद्धतीने त्यांनी शिकवलं असतं. पण इथे आता परपुरुषासमोर आमची मुलगी बसणार नाही, अशा पद्धतीची आता त्यांची मेंटॅलिटी असल्यामुळे तेव्हा इथे ज्योतीला सावित्रींना अजून शिकवणं गरजेचं वाटलं आणि म्हणूनच त्यांनी हे पाऊल उचललं की कामं आपण करायची. ज्योतीने सावित्रीला अभ्यासासाठी वेळ दिला आणि त्याच्यामध्ये आता सावित्रीने सुद्धा खूप अभ्यास करत त्यांनीसुद्धा इथे मुलींसाठी पंतोजी होण्याचं ठरवलं होतं. तेव्हा तिथे चिमणा येते, दरवाजा उघडून बघते तर काय, टोपामध्ये आता पूर्णपणे मसाला कुटून ठेवलेला असतो, मिरच्या कुटून मसाला तयार करून ठेवलेला असतो. तेव्हा इथे चिमणा येते आणि बारीक झाले की नाही ते बघते, तर इथे मिरची अशी कुटलेली असते की एकदम पिठासारखीच करून ठेवलेली असते. तेव्हा ज्योती म्हणतो, काय गाई, काय झालं, काय बघतेस? तेव्हा चिमणा म्हणते, काय रे ज्योती, सावित्रीने एवढ्या मिरच्या कुटल्यासुद्धा, एवढी चटणी करून ठेवली? तेव्हा ज्योती म्हणतो, हो तर अगं सगळं बिचारीने काम केलं आता, मग आता कुठे सावित्री? सावित्री आता अभ्यास करते. तेव्हा चिमणा म्हणते, काय एवढं समज करून अभ्यासाला बसलीसुद्धा? जा जाऊन बोलव तिला, मला तिला ती डाळ दळून ठेवायला सांगायचं आहे, जा जाऊन बोलव. तेव्हा ज्योती म्हणतो, अगं आई अभ्यास नाही, झोपले ती आता. चिमणा म्हणते, अरे आधी म्हणतोस की झोपले नाही, अभ्यास करते, आता म्हणतोय झोपले, नक्की करते तरी काय? तेव्हा ज्योती म्हणतो, आई अगं एवढ्या मिरच्या कुटल्यानंतर कोण अभ्यास करेल सांग बरं? अगं थकून गेली ती पूर्ण, थोडंसं अंग टाकले, आत्ताच टाकले तिने. तेव्हा ती म्हणते, भाई का अभ्यास नाही करत आहे ना, झोपले ना, मग ठीक आहे. तो म्हणतो, काय काय म्हणालीस? तेव्हा चिमणा म्हणते, नाही काही नाही, तिला थोड्या वेळाने आवाज दे आणि ते बघ तिथे डाळ काढून ठेवले, तेवढी डाळ दळून घ्यायची आहे आणि अजून काही कामं आहे ते सांगायचं आहे, आधी एवढं करून द्यायला सांग तिला. तेव्हा ज्योती म्हणतो, बरं बरं ठीक आहे, सांगतो मी सांगतो. तेव्हा इथे आता सावित्रीने गणिताचा अभ्यास झाल्यानंतर इंग्रजीचा अभ्यास करायला सुरुवात केलेली असते. अक्षर ओळख तर ज्योतीने आधीच दिलेली असते, आता ती इथे शब्द जुळवत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ज्योती काय करतो, दळण दळायला घेतो. तो म्हणतो की चला, त्याच्या आधीच हातामध्ये चमक आलेली असते, त्याचा हात दुखत असतो. तेव्हा चिमणा म्हणत असते, काय रे ज्योती, काय झालं हाताला? ज्योती म्हणतो, काही नाही, ते वैरण काढत होतो ना तेव्हा हात थोडासा चमकला. ती म्हणते, अरे बाबा किती वेळा सांगितलं तुला एवढी कामं करू नकोस म्हणून, का करतोस तू एवढी कामं? सवय नाही तर? सावित्री हाय ना, तिला सांग ना करायला. तेव्हा तो म्हणतो, नाही नाही, सावित्री कुठत होती ना म्हणून मीच काम केलं. तेव्हा ती म्हणते, बरं आता ते दळण दळायला सांगशील ना, डाळ दळून ठेवायला सांग. तेव्हा ज्योती म्हणतो, हो हो सांगतो ना. ती म्हणते, का रं तुझं का तोंड असं झालं, जसं काही तुलाच आता दळण दळायचं आहे? तेव्हा ज्योती म्हणतो, मला नाही नाही अगं, मला काय जमते इथे, मला कुठे काय येतं. मी ज्योती इथे म्हणतो, मी सावित्रीला सांगतो सांगतो सगळं सावित्रीला. तेव्हा इथे चिमणा म्हणते, मी हाय बाहेर, मी बाकीचं उरकते, तिला हे दळून ठेवायला सांग. तेव्हा ज्योती आता तयारी करून ठेवतो. सावित्री म्हणते, काय व कुठे गेला होतात तुम्ही? तेव्हा ज्योती म्हणतो, मी अगं इथेच होतो, बाहेर होतो. सावित्री म्हणते, नाही खूप वेळ झाला, दिसला नाहीत ना म्हणून विचारलं. तेव्हा ज्योती म्हणतो, नाही मी बाहेरच होतो. बरं ठीक आहे, तू चालू ठेव, तुझा अभ्यास चालू ठेव, चल मी आलोच हां. तेव्हा इथे ज्योतीला दळण्याचा आवाज येतो. सावित्री म्हणते की दळण्याचा आवाज कुठे येतोय? तेव्हा सावित्री पुन्हा पुन्हा ऐकत असते, कारण तिने जेव्हा ज्योतीला विचारलेलं असतं की सासूबाई काय करतायत, तेव्हा तो म्हणतो की सासूबाई दळण दळतायत. तेव्हा ती म्हणते, मी असताना त्या दळण दळतायत, मला जाऊ दे बरं. तेव्हा ज्योती म्हणतो, अगं नको नको, आई म्हणाले की ती दळेल म्हणून, तू नको जाऊस तिथे.
तेव्हा सावित्री म्हणते, अहो पण मी असताना आई कामं करणार हे बरोबर दिसतं का? सासूबाई करतील नंतर रागवतील ना मला, मला जाऊ दे बरं. ज्योती म्हणतो, एकदा सांगितलं ना तू अभ्यास कर म्हणून, आई करेल ते, तू कर बरं, मी आलोच. आणि इथे ज्योती स्वतःच आता डाळ दळून ठेवत असतो. तेव्हा सावित्रीला संशय येतो. ती बाहेर येऊन बघते तर काय, ज्योती इथे आता डाळ दळत बसलेला असतो. सावित्री म्हणते, अरे देवा, हे काय करताय तुम्ही? अहो उठा, उठा बरं, इथून उठा. ज्योती म्हणतो, का काय झालं? ती म्हणते, अहो उठा, मी असताना तुम्ही दळण दळताय, उठा बरं इथून. ज्योती म्हणतो, अगं सावित्री, मी दळलं तर काय बिघडलं? म्हणजे इथे तू दळलं तर चालेल, पण मी दळलेलं चालणार नाही, असं का? हा भेदभाव का? म्हणजे कामाकामामध्ये सुद्धा भेदभाव? सावित्री, मला तर असं वाटतं की जे काम पडेल ना ते प्रत्येकाने केलं पाहिजे. हे काम बायकांसाठी, ते पुरुषांसाठी, असा भेदभाव नसावा. तुम्हीसुद्धा शेतात जाता, तुम्हीसुद्धा शेतात काम करता, तसंच इथे घरामध्ये जर एखादं काम आम्ही केलं तर कुठे बिघडलं? हे बघ सावित्री, तूसुद्धा आता त्या बायकांसारखा विचार करू नको जसा सगळ्याजणी करतात. ती म्हणते, नाही नाही मालक, ते सगळं जाऊ द्या, पण मी असताना तुम्ही कामं केलेली मला चालणार नाही. द्या बरं इकडे, मला दळू द्या. ज्योती म्हणतो, का पण काय झालं? जर मी काम केलं तर तुला पाप लागेल आणि तू काम केलंस तर मला नाही लागणार का? हे बघ सावित्री, अगं असं काही नसतं. तेव्हा इथे सावित्री म्हणते, लोकांना कळलं तर काय बोलतील? सावित्री तिच्या नवऱ्याला इथे डाळ दळायला लावते, मला ते चालणार नाही. सासूबाई ओरडतील, उठा बरं तुम्ही. ज्योती म्हणतो, कुणी काय बी बोलणार नाही. सावित्री, जा, तू जाऊन अभ्यास कर. अगं ही कामं महत्त्वाची नाही आहेत. अगं ही कामं कुणी पण करतं, पण तुला काय करायचं आहे? तुला अभ्यास करायचा आहे, तुला पणतोजी व्हायचं आहे, त्या प्रत्येक मुलीसाठी जिच्यावरती हा अन्याय होत आला आहे. हे बघ, घरातली कामं करणं हे एवढंच महत्त्वाचं नसतं. शिक्षण घेऊन बाहेरची कामंसुद्धा करता आली पाहिजे सावित्री, आणि त्यासाठी मी तुला हा वेळ देतो आहे. तू जा बरं, ही कामं करण्यामध्ये तुझा वेळ वाया घालवण्यापेक्षा तू जाऊन अभ्यासाला तुझा वेळ दे. जास्तीत जास्त अभ्यास कर आणि महिला पणतोजी हो, तिसरीची परीक्षा पास हो. तेव्हा तिथे आता चिमणा आलेली असते. चिमणा आल्या आल्या ज्योती उठतो आणि घरामध्ये जातो. तेव्हा इथे सावित्री आता डाळ दळायला बसलेली असते. तेव्हा इथे चिमणा फुलं घेऊन येते. फुलांच्या तिने माळा तयार केलेल्या असतात. तेव्हा ज्योती म्हणतो, सावित्री, सावित्री, अगं ओव्या म्हण, ओव्या. सावित्री म्हणते, काय? तेव्हा ज्योती म्हणतो, अभ्यासाच्या ओवा म्हण, अभ्यासाच्या ओव्या. तेव्हा इथे बेके बे बेदुने चार बेत्रिक सहा असं म्हणत ती आता छान अशी ओवी तयार करते आणि इथे पूर्णपणे बेचा पाडा हा आता ओवीमध्ये म्हणून टाकते. तेव्हा इथे ज्योतीला कळतं की सावित्री महिला पणतोजी होणारच. इतक्या सहजपणे तिने एक पाडा एका ओवीमध्ये तयार केला आणि तो ती बोलते. म्हणजे जिथे जिथे सावित्री आता जरी काम करत असते, पण तिथे तिथे ती अभ्यासाचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करत असते. चिमणा ऐकत असते तिची ओवी. त्याच्यामध्ये आता चिमणाला अक्षर ओळख नसल्यामुळे ती नक्की काय बोलते हे तिला काही माहिती नसतं. पण आता छान आता डाळ दळते आणि ओवी म्हणते, एवढं चिमणाला कळत असतं आणि त्याचंच तिला समाधान असतं. तेव्हा सावित्री पूर्ण पाडा आता इथे ओवीमध्ये छान पद्धतीने बोलते. या गोष्टीचा ज्योतीला अभिमान वाटत असतो आणि इथे ज्योतीसाठी सावित्री हे सगळं आनंदाने करते, याचासुद्धा त्याला आनंद असतोच. तर पुढील भागामध्ये इथे आता गंगाधर शास्त्रीचा शिष्य म्हणत असतो की ज्योतीचा आगाऊपणा दिवसेंदिवस वाढत चालला आहे, तो हाताबाहेर जायला लागला आहे. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतो, आता त्याच्यावरती एकच उपाय, ज्योतीला कायमचं संपवायचं, ज्योतीचा आवाज कायमचा बंद करायचा. एकदा का त्याला संपवलं की त्याचा शाळेचा आवाजसुद्धा बंद होईल आणि फळासुद्धा तिथल्या तिथे थांबेल. तेव्हा शाळा बंद करायची असेल, मुलींचं शिक्षण बंद करायचं असेल, तर आपल्याला ज्योतीला संपवावं लागेल, असं गंगाधर शास्त्री याने ठरवलेलं असतं. तेव्हा गंगाधर शास्त्री आणि शिष्याचं बोलणं गोपिकाने ऐकलेलं असतं, म्हणजे त्याच्या बायकोने. आणि तेव्हा गोपिका म्हणते, अरे देवा, म्हणजे हे आता ज्योतीच्या जीवावरती उठलेत. मुलींचं भलं जर करायचं असेल तर ही गोष्ट जाऊन आता सावित्रीला सांगितलीच पाहिजे. सावित्रीला ही गोष्ट कळणं गरजेचं आहे. तेव्हा इथे आता ज्योती दळायला बसल्यानंतर सावित्री म्हणते, मालक थांबा बरं तुम्ही, मी करते ना. तेव्हा ज्योती म्हणतो, नाही मी करणार, तू जाऊन अभ्यास कर. या सगळ्यामध्ये माझा स्वार्थ आहे सावित्री. तू महिला पणतोजी झालीस ना आणि मुलींना शिक्षण द्यायला लागलीस की मग मुलींच्या हातातून मला हे दळण कांडणं, भांडी कुंडी, जेवण खावण हे सगळं काढायचं आहे गं.
मुलींनी शिक्षण घेऊन चांगलं शिकून सवरून त्यांनीसुद्धा नोकरी केली पाहिजे, त्यांनीसुद्धा मानाने जगलं पाहिजे, ही माझी इच्छा आहे. आणि त्यामुळे तू इथे दळण काढत बसलीस तर तू अभ्यास कधी करणार? म्हणून ही कामं महत्त्वाची नाहीत. तू अभ्यास कर आणि 3रीची परीक्षा उत्तीर्ण हो आणि महिला पणतोजी हो आणि मुलींना शिकव, ही माझी इच्छा आहे, असं ज्योती सावित्रीला सांगतो.